नमस्कार. दिनांक 3 मार्च. कथेचं शीर्षक आहे किमया हवी ते झाड बघ. नाशिकच्या घाटावर एक किमयागार होता. तो किमयेने सोने तयार करून लोकांना चमत्कार दाखवी व मजेत राही. वामनबुवा तेथेच होते. काही क्षणातच त्या किमयागाराच्या ज्ञानाचा उथळपणा आणि संन्यास धर्माचे त्याने चालवलेली विटंबना वामनबुवांच्या ध्यानात आली. त्यांनी स्पष्टपणे त्यास सुनावले. किमयागार त्यांना मारावयास उठला. दुसरे दिवशी किमयेचे कोळसे झाले. तेव्हा तर तो वामनबुवांच्या जीवावरच उठला. पण महाराज पाठीशी असल्याने वामनबुवा वाचले. महाराजांची महती कळल्यावर किमयागार शरणागत झाला व महाराजांना भेटावयास अक्कलकोटी आला. त्याला पाहताच महाराजांनी रुद्रावतार धारण केला. घाल दगड डोक्यात, काय रे माजलास काय बोडकीच्या, येथे कशाला आलास? कोळसे झाले तर जीव दे, संन्यासाची काय परीक्षा करतोस? किमया हवी, इकडे काय बघतोस रे? ते झाड बघ. बोडक्यात घे फत्तर मारून, आग खोल. डाव्या हाताने बघ ही किमया. किमयागाराने डाव्या बाजूस पाहिले तर कडुलिंबाचे झाड व जमीन सोन्याहून पिवळी लखलखीत होऊन सोन्याच्या रसाने पाझरत होती. ती अद्भुत किमया पाहून किमयागार पूर्ण शरण आला. संन्यासासाठी पूर्ण वैराग्याची गरज असते. पूर्ण वैराग्यासाठी चित्तशुद्धी व्हावी लागते. चित्तशुद्धीसाठी लोकेशणा म्हणजे प्रसिद्धीची हाव, वित्तेषणा म्हणजे धनसंपत्तीची लालसा आणि पुत्रेषणा म्हणजे प्रपंच सुखाची वासना पूर्णपणे अगदी निःशेष मोडावी लागते. ती स्थिती प्राप्त होण्यासाठी दशेंद्रिये शांत व्हावी लागतात. त्यावर पूर्ण संयम असावा लागतो. हे साधण्यासाठी देवाशी अनुसंधान सातत्याने पूर्ण वेळ हवे. मग त्यापुढे जे 11वे मन ते स्थिर करून अंतर्मुख व्हावे लागते. त्यासाठी ध्यान धारणा बळकट लागते. अन्यथा तपाने मिळालेल्या सिद्धीचा स्वार्थासाठी गैरवापर करण्याची दुर्बुद्धी होते. आणि मुख्य म्हणजे सिद्धी मिळाल्या तरी आत्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन, मोक्षमुक्ती मिळेलच असे नसते. त्यासाठी गुरुकृपाच लागते. किमयागार सिद्धीच्या जाळ्यात फसला होता. धन, आहार आणि वस्ती याबाबत संन्याशाने पाळावयाची बंधने त्याने जुगारून दिली होती. विलासी जीवनात तो रमला होता. खूप अहंकारी झाला होता. किंचित विरोधही त्याला खपत नव्हता. लगेच पाण उतारा करून तो विरोध करणाऱ्यास मारावयास धावत होता. त्याच्या उद्धटपणाने जेव्हा परिसीमा गाठली तेव्हा महाराजांनी वामनबुवा व इतर स्वामी भक्तांच्या भेटीच्या निमित्ताने त्याची किमयाच काढून घेतली. ही आपल्याच कुकर्माची शिक्षा आहे हे त्याला कळलेच नाही. रागाने पिसाळून तो स्वामी भक्तांना दगड मारावयास धावला. तेव्हा महाराजांनी त्यास कमरेत लाथ घातली. हातातला दगड त्याच्याच डोक्यात पडून तो बेशुद्ध झाला. महाराज फक्त अक्कलकोटातच नसतात, संपूर्ण विश्वात कणाकणात ते चैतन्य रूपाने सर्वत्र असतात याचा प्रत्यय स्वामी भक्तांना आला. किमयागार शुद्धीवर आला, खऱ्या अर्थाने शुद्धीवर आला. त्याला पूर्ण पश्चाताप झाला. समक्ष अक्कलकोटी जाऊनच महाराजांचे पाय धरावेत म्हणून चालत तो अक्कलकोटास आला. त्याला पाहताच महाराजांनी रुद्रावतार धारण करून वर दिलेल्याप्रमाणे त्याची कान उघाडणी केली. बाजूचेच निंबाचे झाड व त्याचा परिसर सोन्याने पाझरत असल्याचा अद्भुत दृश्य अनुभव त्यास घडवला. ते पाहून किमयागार पूर्णपणे शरण आला व क्षमायाचना करू लागला. बोध उपदेश करून महाराजांनी त्याला सन्मार्गावर आणला. परमार्थात विशेष काही साध्य करू पाहणाऱ्यांनी वर दिलेल्या ईशणात्रयांचा त्याग कटाक्षाने करावयास हवाच. पण सामान्यतः जे स्वामी भक्ती करतात त्यांनीही यमनियमांचे कटाक्षाने पालन करावयास हवे. तरच स्वामी कृपा संपादन करता येईल, अन्यथा नाही ते लक्षात ठेवावे. विरक्तांनी, संन्यास घेतलेल्यांनी व ईशणात्रय निःसंशय टाकावेच लागेल. कुंडलिनी जागृत करून ती ब्रह्मरंध्रापर्यंत चढविण्याची योगिक कला ज्यांना साध्य झाली असेल त्यांनी तर ईक्षणात्रय विष्ठेसमान त्याज्यच मानले पाहिजे. तरच सद्गुरु कृपा प्राप्त होईल हे पक्केपणे ध्यानात ठेवावे. मच्छिंद्रनाथांनी एक इशारा दिला होता, तो असा: कुंडलिनी को खूब चढ़ावे, ब्रह्मरंध्र मोजावे, चलता है पानी के ऊपर, मुख बोले सो होवे, शास्त्र से कुछ रही न बाकी, पूरा ज्ञान कमाया,
वेद विधि का मार्ग चलकर तन का लकरा किया। कहे मच्छिंदर सुनरे गोरख तीनों ऊपर जाना। कृपा भई जब सद्गुरु जी की आप आपको चिन्हा। अत्यंत कठोरपणाने लोकेशणा, वित्तेषणा आणि पुत्रेषणा मनातून मोडून काढाव्याच लागतात. त्या नाही मोडून काढल्या तर मच्छिंद्रनाथ छातीवर हात ठेवून बजावतात, सोही कच्चा बे नाही गुरु का बच्चा. महाराजांच्या नावावर मठ मंदिरे बांधून जे सत्ता संपत्तीचा गैरव्यवहार करतात त्यांनी हा इशारा विसरू नये. महाराज अदृश्यातून सर्व काही पाहत आहेत. किमयागाराला बसलेली लाथ जबरदस्त होती हे विसरू नये. धन्यवाद.